काय बाई, पाहायला आले तेव्हा काय म्हटले, तुला एकदम राणीसारखं बनवून ठेवीन, पण आता कसलं काय नोकरानीसारखं काम करून घेतेत. अन सासूबाई पण काय बोलल्या होत्या, तुला मी माझी सून नाही तर मुलगी बनवून नेत आहे. आता कसलं मुलगीन कसलं काय, पार माझं पार काम करून करून पार पिट्टा पाडलाय. काही पण म्हणा, बडी बडी बाते आणि वडापाव खाते तशातली गते, सगळं खोटं. मी म्हणते पण एवढ्या बाता मारावंच कशाला, आपल्याच्यानी होत नाही तर. जे खरं आहे ते बोलावा ना, की तुला आमच्या तर येऊन कामच करायचंय. बरं जाऊ दे, एवढे विचार करून करून माझ्या डोक्याचे पार केस गळून गेले. बरी गंमत आहे का आता, किती केस गळालेत, विचार तरी कवर करावा, काय खरं नाही बाई. आता किती ठरवलं ना विचार नाही करायचा, लई विचार नाही करायचा, पण असं बसलं ग येतच. आणि एवढे असे केस गळाले तर कशी आठवड्यात एवढे केस कुठं गळत असतात का काय बाई. विचार करून करून मी तर एक दिवस टकलीच होऊन जायची. का ज्यावेळेस कॉलेजला जायचे तेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या लांब लांब वेण्या यायच्या आणि इतके दाट दाट केस होते, केसात साधा कंगवा सुद्धा घुसत नव्हता. आणि आता बघा कसे झालेत, काय खरं नाही. आता असं वाटू राहिलंय लग्न करून जरा घाईच केली वाटतंय बाई. लग्न केलं जरा जबाबदाऱ्या माझ्यावरच येऊन पडल्या. अजून थोड्या दिवस थांबले असते, मस्त फिरून बिरून घेतलं असतं, पण कसलं काय घेतलं लग्न करून. बरं लग्न झाल्यापासून किती दिवस झाले, कुठं फिरायला नाही नेलं, काहीच नाही. असं कुठं असतं का. पण जाऊ द्या, आता याच्यावर विचार करून तरी काय उपयोग. आता जे आपल्या नशिबात आहे तेच होणार, ते कोणी बदलू शकतं का. जे चाललंय ते चलून द्यायचं आता बस. बरं किती कामं करा, यांच्या कायम नाहीच आहे तोंडात. नेहमी म्हणायचं, काय काम करते तू दिवसभर, काय काम करते तू दिवसभर, असं बोलतेत मला खुशाल. आता मी ना कामच नाही करणार, मरू दे तिकडं. पण कामं नाही केल्यावर सासूबाईचे बोलणे ऐकावे लागतील परत मलाच. चांगलं ताई सांगत होती, शिकून घे, नोकरीला लाग, लग्न बिग्न काही भानगडीत पडू नको, पण तेव्हा ऐकलं नाही. लई हौस होती लग्न करायची. आता बसा बघा आता आपल्या कर्माची फळं. बरं काय करू, आता लई डोकं दुखायला लागलंय. बास आता बास, आता विचार करायचा बास. जसं चाललंय तसं चालू दे, विचार करून तरी काय होणार याच्यावर. बरं एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुत्र्यावानी काम करते, तरी सासूबाई शेजारच्या बाईला जाऊन सांगतात ही काही कामच नाही करीत. आता असं काय करा बरं मला सांगा. आता इतकं काम करून जर हेच ऐकायला भेटत आहे तर मग नाही केलेलंच बरं ना. आता काय नाही, इकडून ऐकायचं आणि तिकडून सोडून द्यायचं, मरू द्या तिकडं. बरे कधी कामाला बाई लावू का काय, पण जाऊ दे बाई. तिने जर लई काम केलं तर सासूबाई माझी तारीफ करायची सोडून तिचीच तारीफ करायलाच लागन. आणि वरून म्हणन बाई हिला सून करून घेतलं असतं तर बरं झालं असतं. नको ग बाई, हा विचारच नको. बास आता, मी कोणाचंच काही ऐकत नसते. ज्याची त्याची कामं ज्याला त्याला वाटूनच देत असते. मग मी पण काय चीज दाखवून देते सगळ्यांना. सगळे माझ्याकडून कामं करून घेतात आणि वरून माझं कौतुक पण नाही करीत. आता मी पण दाखवून देते, मग मी माझ्या वाट्याचं काम करणार, सासूबाईला त्यांच्या वाट्याचं जलचल त्याची कामं ना वाटूनच द्यायला हवी. ते आता बरं चला घेते स्वयंपाक करून, कवर विचार करायचा तेच. परत म्हातारी इकडून तिकडून आली तर म्हणन कवाची स्वयंपाक करती, अजून स्वयंपाक झाला नाही, मेकअपच करत होती का काय, काय माहिती 2-3 तास. जाऊ दे बाई तिकडं, घेते उरकून आता. लाईटर पेटाना बाई, आता याला काय झालं मधीच. पेट लवकर बाबा, नाही तर म्हातारी येईन आणि माझ्या होता आपण. आता पेट लवकर.